जय गुरु. आज आम्ही आता 9 राज्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहोत आणि आज सकाळी 3 वाजता कामाख्या मातेच्या दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि या कामाख्या मातेच्या दर्शनामध्ये आम्ही आपली राष्ट्रवंदना सगळ्यांना देतोय. मोठं कार्य सुरू आहे. खरं तर आपले जे काही यवतमाळचे घुमरराव भाऊ आहेत त्यांनी आता राष्ट्रवंदना जी आहे रामराव भाऊ घुमनवार, तर त्यांनी राष्ट्रवंदनेला आरती केलेलं आहे. भारत मातेची आरती म्हणून ते देतात. म्हणजे भारत मातेची आरती फार महत्त्वाची आहे. भारत मातेची आरती केली की भारत माता खुश होईल. आता भारत मातेची आरती म्हणजेच राष्ट्रवंदना. चांगली संकल्पना आहे. खरं तर राष्ट्रगीत आहे आपलं जनगण मन, आपण जे अत्यंत आदराने घेतो, सन्मानाने घेतो आणि त्याच्यातून देशभावना वाढवतो, देशप्रेम वाढवतो. परंतु आता आपल्याला आपली भारत माता ही आपल्या याच्यामध्ये जसं आपण आपल्या सगळे जाती धर्मातले लोक आपल्या इष्ट देवतेला मनापासून प्रेम करतात. कोणी सरकार सांगतं म्हणून नाही करत, तर हे आपल्याला संस्कार म्हणून सांगतात. संस्काराने सांगणं किंवा संस्काराने करणं आणि सरकारने सांगणं आणि सरकारच्या सांगण्यानुसार करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर म्हणून ही राष्ट्रवंदना ही आपल्या संस्काराचा भाग व्हावा ही त्यांची कल्पना आहे. म्हणून त्यांनी राष्ट्रवंदना ही जी आहे ती भारत मातेची आरती म्हणून तिला संबोधलं. चांगले सुचलं त्यांना ब्रह्ममुहूर्तावरती. तुम्हाला कसं सुचलंय ते जरा सांगावं. उधर जाइए थोड़ा सा. आरती का किताब है क्या? आरती का किताब है क्या? हाँ, माता जी का. हाँ, तो इसे आरती समझ ले हम लोग. हाँ, बहुत राष्ट्रवंदना ही बढ़िया. लोगों को आरती समझती है, लोगों को वंदना समझती है. तो बहुत बढ़िया. जय गुरुदेव.